नमस्कार, SBN मराठी या वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण SBN वाहिनीच्या स्पेशल कार्यक्रम मिनी मंत्रालय यामध्ये बेडक गावाच्या जिल्हा परिषद गटामध्ये आज आपण इथं आहोत. तर काही नागरिक आहेत, काय कल आहे नागरिकांचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबतीत आता आपण ते जाणून घेणार आहोत. जिल्हा परिषदला आम्ही मतदान करणार. पूर्ण आम्ही शेतकरी माणसं आहेत आणि गटाचा माणूस आहे. उमेश भाऊखंड पहिल्या सदृशी होतो मी. संभा पाटील, उमेश पाटील यांच्या. आजोबा, आता तुमचं वय किती आहे? वय माझं 80 वय आहे तुमचं. आता तुम्हाला काय, आता गेल्या काही वर्षात राजकारणात काय बदल तुम्हाला जाणवतोय का? नाही. नाही, विकासात आमच्या बदल. गटात- आमच्यात काय बदल नाही. विकास झालाय का गावाचा? गावचा विकास झालाय. मग हे विकास जो केलाय, हे कोणी केला विकास जास्तीत जास्त? उमेश भाऊन उमेश भाऊंनी विकास केला. खाड्याने त्यांनी खाडे साहेबांनी निधी दिलाय का गावाला? आमदार खाडे साहेबांनी दिलाय. काय काय झालं त्यात? आमच्या गल्लीला समाज मंदिर झाले, गटारीची कामं झाल्यात. आता तुम्ही काम काय करताय? मी काम शेती म्हणजे तुम्ही शेतकरीच आहे? शेतकरी म्हणजे माझं स्वतःच मळा आहे. हा, म्हणजे तुमचं आमचं- किती एकर आहे? स्वतःच आहे आमचं. तर शेतात आता म्हैशा योजनेत पाणी पोहोचले काय कॅनल? नाही अजून आमच्या शेतीला आलं नाही अजून. गावात गावात पोहोचलोय. गावात म्हणजे तुमचे काय ते कारणास्तव राहिले. हा, मग आता तुम्ही यावेळी तुम्हाला काय वाटते, कोण निवडून येईल? संभा पाटलांनी निवडून. संभा पाटील येतील. कुठल्या पक्षाचे ते? ते पक्ष होतं आधी. अजितराव घोरपडे आमदार झाले नाही त्या टायमाला विकास आघाडी म्हणून. विकास आघाडी. विकास आघाडीचे. पण आता यावेळी आता ह्यावेळी खाड्यांकडे आहे आम्ही सगळं. खाडेंकडे, सुरेश भाऊ हा. खाडेंकडे, हा, म्हणजे BJP कडे. BJP कडे आहे. की काय नेमकं बेडगेचं वातावरण आता झालं? नेमकं वातावरण तुम्हाला सांगू का, 100% आम्ही भाजप आहे आणि भाजपला असून 100% भाजपचा विजय 100% आहे. का तर संभाबानं उमेश भाऊनं कामं भरपूर केलेले. भाजपच का? बाप अहो तिने कामच केल्यात नाही. भाजपनं कामच केल्यात, त्याला टाकणार आम्ही. काम काय काय केलं? आणि काय ते सगळं केलं आमच्याकडे. मंत्री बनले, रस्ते आता चालू बी आहेत, काय केलेच बी चालू बी आहेत. हा, मग त्यांना सोडून चालत नाही आम्हाला. म्हणजे त्यांनी कामं केलेत म्हणतो. हो, कामं भरपूर केलेले. काय काय कामं केली? रस्त्याची कामं? रस्त्याची कामं केलं, कोणाला मंदिर बांधलेल्यात, कोणाला काय मागण्याची सगळं त्यांनी पूर्ण केले. कोणाला सगळ्याच नाही. एकंदरीत यावेळी बेडगेतनं भाजपचा विजय निश्चित. भाजपचा विजय 1% लिहून द्या माझ्याकडं. आजोबा, शंकर बाळू कांबळे. तुम्ही बेडगेचंच काय? होय, बेडगेचाच. म्हणजे किती वर्ष झालं आता बेडगे? बेडगेत माझा जन्मच बेडगेत झाला. किती वर्ष, आता माझा 66 वर्ष वय आहे माझं आता. आता यावेळी आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. होय. यावेळी तुम्ही काय ठरवलं, कुणाला मतदान करायचं? काय आता माझ्या मनात मी भाजपलाच मतदान करणार आहे. भाजपलाच करणार? हा, भाजपलाच. भाजपलाच काय करणार? माझी इच्छा झाली, मी करणार आहे, त्यालाच मतदान करणार. हा, कारण इथलं भाजपची सीट आमच्या गावची चांगली, चांगलं प्रगती आहे, सगळं व्यवस्थित आहे, म्हणून तर भाजपला करणार आहे. भाजप म्हणजे काय काय गावात काय काय केलं विकास? गावात सगळं रस्त गटारी सगळं पाकी एकदम एक नंबर. आणि काय करायला पाहिजे त्याने? सुरेश बोखाडेने काय काय केलं? मदत करतात की नाही? भरपूर त्यांची मदत आहे म्हणून तर बेडग आहे, नाहीतर मग दुसरं काय आहे? सुरेश भाऊसाठी मदत, भरपूर मदत आहे त्यांची. कॅनलच्या पाण्यापासनं सगळं भरपूर कलास मतदान केलेलं आहे त्यांनी. एक नंबरचं आमचं गावचं नंदनवन झालंय आता. आणि काय करायचं, म्हणून तर भाजपला म्हणतोय आम्ही. 66 वर्षात म्हणा की सुरेश बोखाडेने मागच्या 1-2 पंचवार्षिकीत निवडून आले. त्याच्या आधी काय परिस्थिती? त्याच्या आधी काय सगळं बेकार. ते आता काय बोलून काय फायदा आहे? ते काय बोलणार नाही मी. काय त्याच्या अगोदरचं काय तुम्हाला सांगा म्हटलं तर मी सांगणार. नमस्कार आजोबा. नमस्कार. तुम्ही बेडगेचंच काय? बेडगेच की
मग आता बेडगेमध्ये यावेळी इलेक्शनचं वातावरण काय म्हणते, निवडणुकीचं? हे तर काय आम्हाला काय काय मिळत नाही, आम्ही काय जास्त आत नाही एवढं कशाला मग विचार करू आम्ही. आमचं एवढं म्हणणं आहे बाबा भाजपला मत टाकायचं. भाजपलाच टाकायचं मत. हा भाजपला का टाकायचं, हा काय द्यायचं मतदान? ते आमचं काम केलंय म्हणताना काय टाकायचं म्हणजे असं कसं काय टाकायचं. आमच्या मनात काम आहे, ते मनात काम आहे. तुमचं काय 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 कामं केलं? हा कामं रस्त्याची केली आहेत, सगळे केले आहेत. हा देवळाची कामं काय साधी केली नाही त्यानं काय साधीबा देवळ केला का नाही शेवट? मग कुठला देवळ ठेवलाय? हा? मग आणि काय पाहिजे? आणि रस्त्याची कामं म्हणा, होय. रस्त्याची म्हणा काय संपूर्ण केलं. आणि काय काय कामं केलं? आता तेच केलं ते आणि काय करायचं, आता काय करायचं काय नाही. नमस्कार आजोबा. नमस्कार. बेडगेचं हो बेड आता तुम्ही कुणाला मतदान करणार आता या निवडणुकीत? आम्ही सांगू काय, सुरेश भाऊ काड्या जसा उभारलाय हा तसं आमचं मतदान त्यालाच आहे. हा त्याच्यापासून प्रगती झाल्या गावात. देवळं रस्तं चालतं सगळं पाक व्यवस्थित आहे. आता तुमच्या इथं विकास काय काय झालाय जोरात? विकास सगळा विकासच आहे की. पाणी आमचं आहेच, जर देवळांचं कामं चालू आहेत, झाल्यात, शाळेची कामं झाल्यात, रस्त्याची कामं चालू आहेत अजून. तुमच्या भागात शेतकरी लोक जास्त आहेत. शेतकरी कॅनलचं पाणी फिरलंय का? कॅनलचं पाणी फिरलंय काय, तर थोडं राहिलंय ते फिरलं आता. आता तुमची काय अपेक्षा आहे निवडून आल्यावर? आता काय अपेक्षा काय चालू आहे, हीच नीट राहावं एवढंच, बाकी काय. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत भाजपने दिल्यात, आता तुम्ही म्हणता तसं चांगले उमेदवार दिलेत, कसले दिले? चांगले दिलेत की. त्यांनाच करणार मतदान. होय मग कोण कोण आहेत उमेदवार? हे आहे आपला पाटील, विष्णू पाटील आणि वनमोरे काम आहेत का त्यांची चांगली? कामं चांगले आहे, ते काम चांगले आहे. यावेळी काय तुम्हाला काय वाटतं, लोक कोणाला मतदान करतात? लोक भाजपलाच मतदान करणार. नमस्कार आजोबा. आता बेडक गावाचं एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणुकीच्या अनुषंगाने काय वातावरण आहे? वातावरण भाजपच्या बाजूने आहे. भाजपच्या बाजूने. असं का? काय खाड्यांचं काम चांगलं आहे, आमदाराचं काम चांगलं आहे. आमचा उभा केलेला उमेदवार चांगला आहे विष्णू पाटील. हा. असं आपलं हनमोरे साहेबांचं काम चांगलं आहे आणि कायमस्वरूपी गावाला भेट असते ती. होय. आता तुम्ही इतर पक्षाचे पण उमेदवार उभे आहेत. मी पहिला काँग्रेसच आहे. मी खाडेचं काम बघून आम्ही खाडेकडे आहे. ते उमेदवार चांगले नाहीत काय इतर पक्षाचे? नाही, खाड्यांचं काम एक नंबर आहे. रस्ते केले, आपलं देवळी गावातली कुठली ठेवली नाहीत. कॅनलचं पाणी आम्हाला 1 महिना अगोदर दिले आम्हाला चालू वर्षी. पाणी संपायच्या आधी आमचं पाणी चालू झाले, विहिरीसनी पाणी आले. आणि काय काय कामं केली? तिने कामच ठेवलं नाही काय बेडग्याचं. फंड बेडग्यासाठी भरपूर फंड दिला. तिने काम मागायचं म्हणतात नुसतं, तुम्ही काम सांगा आम्ही करतो. आणि इतर पक्षाचे काय जे उमेदवार आहेत ते काय नाही चांगले? उमेदवाराचं काय आम्ही सांगू शकत नाही. उमेदवार काय आम्हाला आमच्या खाड्यामुळे आम्ही आमचा खाडे आणि आमचा विष्णू पाटील आमचा उमेदवार आहे, त्याला आम्ही काम करतो. आज आपण बेडक गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या अनुषंगानं फिरायला लागलो गावामध्ये. आणि काही आज आपल्याबरोबर जुने ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांना विचारूया की गावामध्ये नेमका कल कोणा बाजून आहे आणि काय परिस्थिती आहे. हॅलो, हां कसं आहे माहिती आहे काय, आता काय सांगू म्हणतात भाग्य ते सगळे उमेदवार जायचे आहे का नाही. मग पहिले कामाचे भाजपाला कामं चांगली केले ते. आता हे काय आहेच माहिती सगळे चांगलेच आहेत हो, कोण वाईट नाही. ती शिवसेना चांगलाच आहे, बाकी चांगलीच आहे, ती आहे बरं आहे म्हणायचं. काय करायचं आता तुम्हाला कोण वाटेल निवडून कोण येईल? तसं काय सांगता येत नाही हो, काय प्रत्येक मत जगालाच आहे. आता तुम्ही कोणाला करणार आहे मतदान? आता मी सांगत तुम्हाला कोण सांगत नाही, मी माझ्या मत आहे माझ्या. आजोबा नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही बेडक गावाचंच आहे. होय. बेडक गावामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने काय वातावरण झाले? वातावरण भाजपचं आहे, भाजपचं हाताचं आहे थोडं बहुत. काय प्रत्येकाला ज्याला त्याला जे इच्छा आहे ते आहे, बाकीचं काय नाही. आता भाजपकडून कोण कोण उभं राहिले? भाजपकडं उमेश भाऊ आहे, परत तिकडचं एक पाटील आहे, आणि हाताखंड हाताकडं एक संभा पाटील आहे, संभा धावावाला. हां त्यावर एकटाच आहे तो.
एकटाच आहे अं, तुम्हाला कोण वाटतं यावेळी निवडून आम्हाला जरा भाजपचं वाटते. का भाजप का निवडून भाजप म्हणजे त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत, सगळी व्यवस्था केलेली आहे. हेच काय 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 कामं झाले कामं काय प्यायच्या पाण्याची सोय सगळी कामं झाल्यात. अजून पाणी काय आलेलं नाही, खरं पण ते येणार ते.